नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळी सकाळी पहा, बाल्कनीमध्ये पक्षी यायला सुरुवात झालेली आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे बर्ड फीडर घेतलेत त्याचा मी सेटअप करून तुम्हाला दाखवणार आहे. त्याचे फायदे तोटे पण मी सांगेल तुम्हाला. खूप छान वाटतात त्यावर जेव्हा पक्षी बसतात ना, तर इतके गोड दिसतात ना हे पक्षी. तर त्याकरता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज मला एका ताईंनी आहे ना कमेंट करून सांगितलं होतं की त्यांना माझी बाल्कनी पाहिजे आहे. तर ताई, ही माझी बाल्कनी आहे जी मी पक्ष्यांसाठी सजवली आहे. आणि ते पक्षी आल्यानंतर बाल्कनीसुद्धा इतकी गोड दिसते ना. तर अशी सुटसुटीत बाल्कनी ठेवा, जास्त गर्दी करू नका. त्यामुळं काय होतं ना, आपल्याला पण क्लीन करायला बरी पडते. आणि हे मी आता पंतीचे जे फीडर आहेत ते लावलेलं आहे की ज्यावर मुनिया किंवा चिमण्या सहज बसून खाऊ शकतात, पण त्यावर मोठे पक्षी बसत नाहीत. तर धान्य खाली सांडते त्यामुळे. तर ते पण छान आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा. हे मी चिमण्यांसाठी घर घेतलेलं आहे. तर ते पण खूप गोड आहे. मी ह्या आधी पण घर लावलं होतं चिमण्यांना, त्यावेळी 2 वेळा चिमण्यांनी त्यामध्ये पिल्लं दिलेली आहेत. तर चला आता परत एकदा लावले. हे आहे कोकोनट फीडर की ह्यामध्ये आहे ना फक्त हा छोटू म्हणजे रिंगनेक पॅरेटच खाऊ शकतो. चिमण्यांना मुनियांना त्यामध्ये बसता येत नाही. तर तुम्ही तांदूळ आणि शेंगदाणे थोडेसे ठेवू शकता, कबूतर त्यावर बसत नाही. हे आहे बर्ड फीडर, ज्यामध्ये चिमण्या किंवा मुनिया खूप साऱ्या एकत्र येऊन बसून खाऊ शकतात. दिसायला पण छान दिसतं आणि भरपूर धान्य बसतं त्यामध्ये, बरोबर का. म्हणजे तुम्ही राळं किंवा कणी जे ठेवाल ना भरून, तर ते भरपूर त्यामध्ये भरू शकता. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं, हा माझा कॉर्नर आहे, तुम्हाला अतिशय आवडतो. आणि खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. खूप मेहनत घेते मी ह्या पक्ष्यांच्या मागे, कारण निसर्गातले पक्षी आहेत, कोणत्या वेळेला हे काय करतील ह्यावर लक्ष ठेवून त्यांचं व्हिडिओ शूट करावा लागतो. तर चला, अशा माझे पक्ष्यांची बाल्कनी आहे. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर सांगा बरं का. तुम्हाला जर काही माहिती हवी असेल ना, तर ती पण तुम्ही मला कमेंट करून विचारा. तुम्हाला बाल्कनी अशी तयार करायची असेल तर मी तुम्हाला खूप छान छान आयडिया देईल. आणि आता काय झालं होतं, संध्याकाळची वेळ होती पहा. तर जे रिंगनेक पॅरेट आहेत ना, तर ते इतकी मस्ती करतात ना, म्हणजे त्यांचं एकमेकांशी पण पटत नाही. आल्यानंतर खूप भांडणं करतात. आणि यांनी एवढी भांडणं केली की डोक्यावरचे केससुद्धा उपटून उपटून काढले एकमेकांच्या. मग ते खाली पडले. त्यानंतर माझा बराच वेळ त्यांना ते उचलून सोडण्यात गेला. तर अशी मजा असते पक्ष्यांची, पण ते मला व्हिडिओ शूट करता नाही आला, कारण मला त्यांना सोडून द्यायचं होतं. तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की फळे ठेवल्यानंतर पक्षी किती आनंदाने खातात. आणि तुम्हाला मी सांगेल की ना, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की कोणत्या पक्ष्यांना कोणती कोणती फळे जास्त आवडतात. पण तुमच्या पण बाल्कनीमध्ये असे पक्षी येतात का, आणि तुम्हाला कोणते पक्षी सर्वात जास्त आवडतात ते पण तुम्ही मला सांगा. तर ही माझी लाडू आहे की जी मला खूप आवडते, खूप गोड आहे, छान बिंदास हातावर येते, खाते. आणि तुम्हाला पण जर असं वाटत असेल ना की असे पक्षी तुमच्या पण हातावर यावेत, तर त्याकरता पण मी तुम्हाला आयडिया देईल. पण त्याकरता तुम्हाला आधी मला कमेंट करावी लागेल. आणि कसे वाटले माझे व्हिडिओ नक्की सांगा. राधे राधे.